हॅलो फ्रेंड्स, 2.2 मधलं तिसरं एक एक्झाम्पल आहे. सेगमेंट पी एस इज अ मेडियन असं म्हटलंय सर. आता ती जर मेडियन असेल तर क्यू एस इज इक्वल टू एस आर आहे. इट्स गिवन क्यू एस इज इक्वल टू एस आर दिलेलं आहे सर, आपल्याला लक्षात घ्या. आता या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजेच क्यू एसची व्हॅल्यू जी आहे ती क्यू आरच्या निम्मी होणार. बरोबर आहे सर. या ठिकाणी आपल्याला जर इथे आन्सरला जर आपण इथे स्टार्ट केलं असं म्हणूया, इथे असं आपण जर आन्सर स्टार्ट केलं इथून, बरोबर सर, आन्सर जर स्टार्ट केलं तर आपल्याला असं म्हणायला लागेल पी एस ही मीडियन आहे. लक्षात घ्या, पी एस इज अ मीडियन. पी एस इज द मीडियन, ही मीडियन आहे लक्षात घ्या सर. आणि का मीडियन आहे सर लक्षात घ्या, बिकॉज इट इज गिवन. आणि ती मीडियन असल्यामुळं हा मध्यबिंदू आहे. देअरफॉर क्यू एस बरोबर एस आर आहे. It is QS is equal to SR is equal to QR च्या हाफ. ते QR च्या कसं आहे सांगा सर, हाफ आहे, हाफ ऑफ QR. बरोबर आहे सर. आणि ह्याला आपण रिझल्ट नंबर 1 म्हणून सोडून देऊया. माहित नाही लागतंय की नाही, पण तरी सुद्धा आता आपल्याला काय करायला लागेल बघा सर, या ठिकाणी आपल्याला एक पी आर आणि पी एस स्क्वेअर पाहिजे. पी आर स्क्वेअर आणि पी एस स्क्वेअर. हा पी आर स्क्वेअर आहे बघा सर, हा पी आर. आणि राईट अँगल ट्रायंगल असल्याशिवाय स्क्वेअर येणार नाही. आणि पायथागोरस वापरायचा असेल तर, त्यामुळे पी टी आर हा ट्रायंगल घेतला तर आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी पी आर स्क्वेअर मिळून जाईल. पी एस स्क्वेअर इथे हा पी एस पी टी एस ट्रायंगल घ्यायला पाहिजे लक्षात घ्या. मग आपण काय करूया, हा जो ब्लॅक ट्रायंगल आहे लक्षात घ्या सर, हा ब्लॅक ट्रायंगल, हा जो काही ब्लॅक ट्रायंगल आहे दिसला का बघा सर, पी टी आणि एस, हा जो काही ब्लॅक ट्रायंगल आहे, हा ब्लॅक ट्रायंगल लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपण पायथागोरस वापरूया म्हणजे पी एस स्क्वेअर मिळून जाईल. लक्षात आलं. म्हणजे आपण असं म्हणूया का बघा बघा सर, हा या ठिकाणी असं म्हणूया इन ट्रायंगल, ओके, इन ट्रायंगल पी टी एस, इन ट्रायंगल पी टी एस अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री using Pythagoras, पायथागोरसच्या आधारे, using Pythagoras काय होईल बघा बरं सर, कॉमा, स्क्वेअर ऑफ हायपोथेनिस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. स्क्वेअर ऑफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. मग हायपोथेनिस कुठली आहे सांगा सर, पी एस अबाव 90, पुढची 90च्या पी एस. अदर टू साइड्स पी टी आणि टी एस, हे पी टी आणि हे टी एस. लक्षात घ्या सर, समजतंय का बघा. आता काय झालं सांगा बरं सर, हे झालं आपल्याला. आणि ह्याला आपण रिझल्ट नंबर 2 म्हणून ठेवूया. बघा बरं सर, ह्याला आपण रिझल्ट नंबर 2 म्हणून ठेवून टाकूया. हा ब्लॅकचा कार्यक्रम संपला आपला. मग आता काय करूया बघा सर, आता ब्ल्यूच्या मागे लागूया. इथं पी आर स्क्वेअर, हे पी आर आहे का बघा सर, हे पी आर, हे ट्रायंगल हाच घ्यायला पाहिजे ना आपल्याला. 90 डिग्री असल्याशिवाय तर काही करता येणार नाही. हा बघा सर, हा ट्रायंगल घ्यायला गेला आपल्याला. आणि मग लक्षात घ्या इन ट्रायंगल पी टी आर, बरोबर सर, इन ट्रायंगल पी टी आर अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री युझिंग पायथागोरस. बरोबर सर, युझिंग पायथागोरस, comma, square of hypotenuse is equal to sum of square of other two sides. Hypotenuse कुठली आहे सांगा सर, पी आर, ही 90च्या समोरची बाजू पी आर. अदर टू साइड्स पी टी आणि टी आर, पी टी आणि टी आर. ओके. आता व्हॉट इज टी आर? टी आर इज नथिंग बट टी एस अधिक एस आर. व्हॉट इज टी आर? टी आर इज नथिंग बट, लक्षात घ्या इथं बरोबर ना सर, टी आर इज नथिंग बट टी एस अधिक एस आर. बरोबर आहे का सर? टी आर इज नथिंग बट टी एस प्लस एस आर. इथं टी एस प्लस एस आर. बघा सर इथे का, टी एस प्लस एस आर म्हणजे इथं टी आर झालं सर, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे लक्षात घ्या इट इज इक्वल टू पी टी स्क्वेअर आणि इथे लक्षात घ्या हा पी आर स्क्वेअर. आता सर तुम्हाला ए प्लस बी चा स्क्वेअर पाहिजे आपल्याला.
ए प्लस बी चा स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे बघा सर, येतो का तुम्हाला? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर येते का बघा सर? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग त्या नियमानुसार सर आपल्याला घेता येईल पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस इथं ए स्क्वेअर म्हणजे टी एस स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू टी एस इंटू एस आर प्लस बी स्क्वेअर दॅट इज एस आर स्क्वेअर. हा रूल वापरला सर आपण, कळलं का बघा सर? हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा रूल वापरला सर, लक्षात घ्या. आता जर का आपण बघितलं तर इथे पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर हे दिसते का बघा सर? पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, हे पीटी स्क्वेअर आहे हे टी एस स्क्वेअर आहे. इट इज नथिंग बट पी एस स्क्वेअर. म्हणजे ह्याला समजा जर का आपण उचललं इथे, ह्याला उचललं, लक्षात घ्या. आता सर लक्षात आलं तुमच्या? हे असे उचललं सर, ह्याला एवढ्यालाच लक्षात घ्या सर, असं एवढंच उचललं तर ह्याला काय येईल बघा सर? पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर म्हणजे पी एस स्क्वेअर होईल सर. इट इज नथिंग बट पी एस स्क्वेअर प्लस 2ts इंटू एस आर प्लस एस आर स्क्वेअर. आणि ह्याला काय रिझन सर? बाय 2. ह्याला काय रिझन सांगा? बाय 2. देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर इज इक्वल टू आपल्या आन्सरमध्ये बघा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर जमलं प्लस क्यू आर इंटू एस टी. याच्यामध्ये सर एस टी आहे, याच्यामध्ये हे एस टी आहे. आता क्यू आर पाहिजेल आहे सर, एस आरच्या ऐवजी क्यू आर पाहिजेल आहे. मग इथं आहे का बघा बरं सर? एस आर म्हणजेच काय? 1/2 क्यू आर. एस आर म्हणजेच काय? 1/2 क्यू आर. मग हे एस आर काढा 1/2 क्यू आर घाला, एस आर काढा 1/2 क्यू आर घाला. हे एस आर काढायचे सर, हे एस आर काढायचे आणि ह्याच्याऐवजी काय घालायचं सांगा सर? 1/2 क्यू आर. इथं सर 1/2 क्यू आर आणि इथं हे ब्रॅकेट स्क्वेअर. बघा सर येते का? एस आरच्या ऐवजी हे प्लस चिन्ह आहेच, राईट सर. इथं पॉइंट आहेच, इथं हा टी एस आहे, इथं हे 2 आहे, हे प्लस आहे, हे पी एस स्क्वेअर आहे. इट इज इक्वल टू हा पी आर स्क्वेअर आहे. मी काय केलं सांगा सर? एस आरच्या ऐवजी 1/2 क्यू आर घातलं. एस आर इज इक्वल टू 1/2 क्यू आर बाय 1. ह्याला रिझन दिलं सर बाय 1. इथे बघा बरं सर, हे मल्टिप्लिकेशनच आहे, हे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे ह्या 2ला हे 2 कॅन्सल, ह्या 2ला हे 2 कॅन्सल. आता हे झालं का बघा सर? ऑलमोस्ट सगळं उत्तर आपलं पूर्ण झालेलं आहे. बघा बरं आलं का उत्तर? आता पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर, हे बघा पी आर पी एस स्क्वेअर प्लस प्लस हा. आता सर लक्षात घ्या टी एस, लक्षात घ्या क्यू आर इंटू एस टी, हे आहे का बघा सर? क्यू आर इंटू एस टी, हे एस टी म्हणायचं. टी एस इंटू क्यू आर म्हणजेच क्यू आर इंटू एस टी, म्हणजेच क्यू आर इंटू एस टी प्लस. आता इथे बघा सर हा कंस आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तो आम्हाला तसाच पाहिजे आहे. आणि इथं क्यू आर अपॉन 2 हे आहे सर, क्यू आर अपॉन 2, हे क्यू आर अपॉन 2 झालं का सिद्ध? बघा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. काय केलं बघा सर? हेन्स प्रूव्ड. लक्षात येते का बघा सर? तर या पद्धतीनं आपण हा पहिला पार्ट सिद्ध केला. आता आपण लक्षात घ्या सेकंड बघतो आहोत, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर. आता पी क्यू स्क्वेअर जर घ्यायचा असेल सर, पी क्यू स्क्वेअर जर आता आपल्याला घ्यायचा असेल तर राईट अँगल ट्रायंगलच पाहिजे, तो हा पाहिजेलच. आणि लक्षात घ्या ही पी एस साईड आहे, ही लक्षात घ्या आम्हाला पी क्यू पाहिजे बघा, पी क्यू स्क्वेअर. आणि लक्षात घ्या इथं हा राईट अँगल ट्रायंगल आला बघा सर, हा राईट अँगल ट्रायंगल आला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पायथागोरस वापरायचा आहे. लक्षात घ्या ब्लॅक ट्रायंगल लागणारच आहे, पी एस पण लागणारच आहे, हा ब्लॅक ट्रायंगल लागणारच आहे. मग ब्लॅक ट्रायंगल हे आहे तसंच लिहून टाकूया इकडे सेम.
बरोबर सर. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, हे जे होतं हे फर्स्ट साठी होतं, हे फर्स्ट प्रूव्ह झालं. आता इथे पुन्हा सेकंड साठी घेऊया आपण. सेकंड साठी घेत असताना लक्षात घ्या, पहा बरं, इन ट्रायंगल हा ब्लॅक ट्रायंगल, इन ट्रायंगल पीटीएस घेऊया. बघा सर, इन ट्रायंगल पीटीएस अँगल टी इज इक्वल टू 90. ब्लॅक ट्रायंगल मध्ये सर, हे ब्लॅक ट्रायंगल मध्ये युझिंग पायथागोरस, सेम इथं पण घ्यायचं युझिंग पायथागोरस. हा दुसरा आकडा चालू आहे सर, लक्षात घ्या, हा फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड पार्ट. हा सेकंड पार्ट चालू झाला सर युझिंग पायथागोरस, युझिंग पायथागोरस. व पायथागोरस काय सांगतो, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑदर टू साइड्स. मग हायपोथेन्यूज काय सांगा सर, पीएस. ऑदर टू साइड्स आहेत पीटी आणि टीएस. पीएस स्क्वेअर आणि ऑदर टू साइड्स आहेत पीटी आणि टीएस. बघा सर, बरोबर आहे का? ह्याला म्हटलंय सर, मगाशी म्हटलंच आहे, ह्याला रिझल्ट नंबर 2 ह्याला म्हटलेलंच आहे, काय प्रॉब्लेम नाही, तसंच राहू द्याला 2च म्हणून ठेवतो पुन्हा. फक्त एक्स्ट्रा लिहिलं कारण ही दोन्ही एक्झाम्पल्स परीक्षेत विचारणार आहेत का? नाही, एकच विचारतील सर, दोन्ही नाही नेणार सर, एकच कुठलं तरी विचारतील. त्यामुळे मग ह्याच्यासाठी सेपरेट लिहिलं, त्याच्यासाठी सेपरेट लिहिलं. आता आपल्याला रेड ट्रायंगल मध्ये जायचं आहे, लक्षात घ्या, रेड ट्रायंगल मध्ये. मग रेड ट्रायंगल कुठला आहे? पीटी क्यू. इन ट्रायंगल पीटी क्यू. बघा सर, इन ट्रायंगल पीटी क्यू विच इज 90, अँगल टी इज 90, अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री युझिंग पायथागोरस. युझिंग पायथागोरस. पायथागोरस काय सांगतो, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑदर टू साइड्स. कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. रेड ट्रायंगल मध्ये हायपोथेन्यूज कुठला आहे? पीएस आहे, 90च्या समोरची बाजू अपोजिट साइड ऑफ 90. हायपोथेन्यूज आहे पीक्यू. ऑदर टू साइड्स कुठल्या आहेत बघा सर, पीटी आणि क्यूटी. पीटी आणि क्यूटी आहेत, लक्षात घ्या, हा पीटी आणि क्यूटी अशा आहेत, लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचंय बघा सर, हे क्यूटी कसं काढणार? क्यूटी जर काढायचं असेल तर क्यूएस मधून टीएस वजा करायला लागेल. क्यूटी जर काढायचं असेल क्यूटी तर क्यूएस मधून टीएस वजा करायला लागेल. म्हणजे क्यूटी जर काढायचं असेल, लक्षात घ्या आपल्याला, तर लक्षात घ्या या ठिकाणी ब्लॅकचा वापर करायला लागेल आपल्याला. क्यूटी म्हणजेच काय सांगा सर, क्यूटी जर काढायचं असेल तर क्यूएस मधून लक्षात घ्या टीएस वजा करावं लागेल. बघा सर, येते का? क्यूएस मधून टीएस वजा केलं, क्यूएस मधून टीएस वजा केलं की तुम्हाला क्यूटी मिळेल. कळलं का? बघा सर, आणि ह्याला म्हटलं ब्रॅकेट स्क्वेअर. प्लस हे पीटी स्क्वेअर आहेच, इज इक्वल टू हे पीक्यू स्क्वेअर आहेच. आता प्रश्न असा आहे की हे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे सर. मग ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा येतो का तुम्हाला? बघा बरं, या इकडे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे? इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे इथं कसं येणार बघा सर, क्यूएस स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab 2 इंटू क्यूएस इंटू टीएस प्लस बी स्क्वेअर टीएस स्क्वेअर. येते का बघा सर? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी लक्षात घ्या, हे फॉर्म्युला वापरला, हे प्लस चिन्ह आहेच. इट इज इक्वल टू पीटी स्क्वेअर आणि इट इज पीक्यू स्क्वेअर आहेच. आता जर का आपण बघितलं सर, हे पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर आहे बघा सर, हे पीटी स्क्वेअर आणि हे टीएस स्क्वेअर दिसते का बघा सर? पीटी स्क्वेअर आणि टीएस स्क्वेअर म्हणजे पीएस स्क्वेअर झालं. हे पीटी स्क्वेअर बघा, बरोबर आहे का बघा सर? हे पीटी स्क्वेअर उचला, हे टीएस स्क्वेअर उचला, बरोबर आहे सर, आणि पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर म्हणजे पीएस स्क्वेअर होईल सर. मग आणि आपल्याला पीक्यू स्क्वेअरच्या नंतर पीएस स्क्वेअर पाहिजे आहे. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू पीएस स्क्वेअर, पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर म्हणजे पीएस स्क्वेअर. कशामुळे? बाय 2 प्लस हे आहे सर, हे लक्षात घ्या. या ठिकाणी हे मायनसवाला आधी घेतो, हे मायनसवाला आधी घेतो आणि ह्याला शेवटी टाकतो. मायनस
2qs इंटू ts प्लस qs स्क्वेअर प्लस qs स्क्वेअर. बघा बरं सर, आता इथं काय काय पाहिजे, pq स्क्वेअर प्लस ps स्क्वेअर जमलं आहे. आता मायनस qr इंटू st आहे बघा सर, qr इंटू st हाच सर, हे घेता येईल आपल्याला, आधी st आहे, इथं qr पाहिजे सर. मग qs इथे या बरं सर, qs म्हणजेच 1/2 qr, qs म्हणजेच 1/2 qr बाय 1. इथं जे आपण वापरलं लक्षात घ्या, इथं जे आता आपण केलं pt स्क्वेअर आणि प्लस ts स्क्वेअर म्हणजे ps स्क्वेअरला बाय 2 म्हटलं, म्हणून याला मी रिझन देताना लक्षात घ्या, इथं मी रिझन देताना याला कारण बाय 2 असं म्हणतो. आता मला काय करायला लागणार आहे सांगा सर, मला हे qs च्या ऐवजी इथे बघा सर, ह्या qs च्या ऐवजी qs इज इक्वल टू 1/2 qr, ब्ल्यू आहे बघा, qs इज इक्वल टू 1/2 qr बाय 1. मग हे qs मला नको आहे, qs च्या ऐवजी 1/2 qr, qs च्या ऐवजी 1/2 qr मला घालायचं आहे. आणि कशावरनं सांगा, बाय 1. म्हणजे इथं कसं होईल बघा, qs च्या ऐवजी 1/2 qr, इथं qs च्या ऐवजी 1/2 qr. लक्षात आलं. आणि मग हे कसं होईल सांगा सर, हे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ts म्हणजेच काय सांगा सर, st मायनस, बरोबर आहे सर, मायनस हे 2 आहे सर, इथं हे 2 आहेच की, हे 2 द्यायलाच लागतील इथं 2, पुन्हा हे मायनस, हे 2 आहेतच, qs च्या ऐवजी 1/2 qr घातलं, ps स्क्वेअर इट इज इक्वल टू pq स्क्वेअर, हे आहे असंच घेतलं. मग आता काय होईल बघा सर, हे कट करता येईल आपल्याला, हे 2 ला 2 कॅन्सल. आता उत्तर आलं का बघा सर, जमलेलं आहे उत्तर, pq स्क्वेअर बरोबर ps स्क्वेअर, pq स्क्वेअर इज इक्वल टू ps स्क्वेअर मायनस तुम्हाला काय पाहिजे सांगा, qr इंटू st आहे का बघा, येस आहे ना, qr इंटू st, हे qr इंटू st प्लस इंटू ब्रॅकेट स्क्वेअर काय पाहिजे सांगा, qr अपॉन 2, येस वी हॅव qr अपॉन 2, qr अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, हेन्स प्रूव्ड. काय झालं सांगा सर, हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. ह्या टोटल फिगरकडे बघत असताना 3 ट्रायंगल्स होते बघा सर. ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर पहिल्यांदा आपण हा ब्लॅक ट्रायंगल वापरला, नंतर लक्षात घ्या हा जो काही ब्ल्यू ट्रायंगल आहे लक्षात घ्या टोटल मध्ये, म्हणजे हा ब्ल्यू ट्रायंगल लक्षात घ्या, इथून इथपर्यंतचा हा सगळा म्हणजे हा टोटल, हा ब्ल्यू ट्रायंगल वापरला 2, हा सगळा सर टोटल ब्ल्यू ट्रायंगल. आणि तिसरा जो वापरला लक्षात घ्या, हा थर्ड रेड ट्रायंगल वापरला लक्षात घ्या सर. आणि हा इथं ब्लॅक ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरलं, हे ब्ल्यू ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरलं, रेड ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरलं. आणि शेवटी करत असताना qs इज इक्वल टू 1/2 qr, sr इज इक्वल टू 1/2 qr ह्याचा वापर आपण या ठिकाणी केला. ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, हे फॉर्म्युले आपण या ठिकाणी तो वापरलेत लक्षात घ्या. थोडं प्रॅक्टिस करायला लागेल. एक्झाम्पल येऊ शकणार नाही असं नाही, पण दोन्ही येणार नाहीत परीक्षेत, एकच कुठलं तरी. 3 मार्काला 4 मार्काला येऊ शकेल एक्झाम्पल. प्रॅक्टिस थोडी करणं आवश्यक आहे.